नमस्कार. माझं नाव अभिषेक पांचाळ आणि आज आपण एक इम्पॉर्टंट टॉपिकवरती बोलणार आहोत. तो म्हणजे आहे की सिडकोचे चार्जेस कोणते कोणते असतात. तर आपल्या ज्यांना लॉटरी लागली असेल त्यांना जर माहितीच असेल की चार्जेस बरेच काही आहेत. म्हणजे जे मेन घराची किंमत सोडली तर त्याच्याशिवायही बरेच चार्जेस आहेत आणि ते चार्जेस आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. तर मी हे जे चार्जेस आहेत ते 3 सेक्शनमध्ये डिवाईड केलेले आहेत. एक असे चार्जेस आहेत जे आपण अवॉइड करू शकतो, म्हणजे की आपण जर काळजी घेतली तर आपल्याला ते भरायची वेळ येणार नाही. काही चार्जेस आहेत ते अनअवॉइडेबल आहेत, म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी तुम्हाला ते भरायच लागणार आहेत. आणि काही चार्जेस असे आहेत जे आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला भरायला लागतात किंवा काही चेंजेस झाल्यामुळे भरायला लागतात. जसं की तुम्ही बघू शकता आता जे करंट लॉकडाऊन आहे सिच्युएशन, त्या लॉकडाऊन सिच्युएशनमध्ये बँकेकडून जाऊन आपण डिस्बर्समेंट घेणं जरा कठीणच आहे. आणि काही बँका बंदही झालेल्या आहेत. जसं की आपलं कासरवाडी एरिया आहे पुण्यामध्ये, तो पूर्णपणे लॉकडाऊन केलेला आहे. त्याचप्रकारे बऱ्याच ठिकाणी असे लॉकडाऊन झालेले आहेत जिथे बँक सध्या पूर्णपणे बंद आहेत. तर तिथे डिस्बर्समेंट होणार नाही आणि तिथे लेट पेमेंट चार्जेस तुम्हाला लागू शकतात. तर अशा प्रकारचे काही चार्जेस आहेत जे थर्ड पार्टी कंडिशन्स मिळालेले आहेत. आपण बघूया की अनअवॉइडेबल चार्जेस कुठले कुठले आहेत किंवा जे चार्जेस आपल्याला लागतात. ठीक आहे. तर पहिला आपला चार्जेस जे आपल्याला लागतात ते आहे इन्सिडेंटल चार्जेस. तर आता मी तुम्हाला जे चार्जेस सांगणार आहेत ते 2018च्या लॉटरीनुसार आहेत. आता पुढच्या लॉटरीमध्ये हे चार्जेस वेगळे असू शकतात किंवा 2019मध्येही थोडा बहुत पुढे मागे हे चार्जेस असू शकतात. मी तुम्हाला जे चार्जेस सांगणार आहे ते 2018ची जी लॉटरी आली होती त्यामध्ये काल होते. आणि हे अनअवॉइडेबल चार्जेस जे आहेत ते तुम्हाला साधारणतः कळतात तुमच्या अलॉटमेंट लेटरमध्ये. तर तुमचं पहिला सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला एक इरादापत्र येतं. इरादापत्रामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करतात. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नंतर तुम्हाला हे अलॉटमेंट लेटर मिळतं. साधारणतः ही प्रोसेस जी आहे ती वर्षभर घेते पूर्ण अलॉटमेंट लेटर हातामध्ये येण्यासाठी. तर अलॉटमेंट लेटर हातामध्ये आल्यानंतर त्यामधले चार्जेस तुम्हाला सांगतो की त्यामध्ये जे चार्जेस लिहिले असतात ते घराच्या किमतीवरती तुम्हाला इन्सिडेंटल चार्जेस आहेत. त्यामध्ये 25,922 आपल्याला EWG घरासाठी होते आणि 29,949 हे साधारणतः LIG घरासाठी होते. त्यानंतर पॉवर सप्लाय नेटवर्क डेव्हलपमेंट चार्जेस 17,000च्या आसपास होते EWG आणि 19,000च्या आसपास होते LIG 19,900 होते, म्हणजे जवळपास 20,000 होते हे. त्यानंतर आहेत वॉटर कनेक्शन चार्जेस, ते साधारणतः 3,000 रुपये होते EWG LIG 3,600 होते. वॉटर डिस्ट्रीब्युशन चार्जेस होते एक्स्ट्रा, त्यामध्ये 5,700 होते EWG LIG 6,752 होते. आणि हे सर्व जे चार्जेस होते हे तुम्हाला फर्स्ट इन्स्टॉलमेंटमध्ये पे करायचे होते. की ह्यामध्ये असा ऑप्शन होता की तुम्हाला नंतर पे करायचे आहेत. तुम्ही ज्यावेळी फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरता त्यावेळी तुम्ही हे चार्जेस पण भरता. आणि लक्षात घ्या की ह्यासाठी तुम्हाला बँक लोन मिळत नाही. बँक लोन जे आहे तुम्हाला मेन बेसिक घराच्या किमतीसाठीच मिळतं. याशिवाय ZMRF म्हणून आहे चार्जेस, MNR फिक्स म्हणून असं काही त्यांनी मेन्शन केलं होतं. त्याचे चार्जेस बऱ्यापैकी जास्त आहेत, जवळपास 50,000 रुपये आहेत आपले EWG घरासाठी आणि 56,000 ते 57,000च्या आसपास आहेत आपल्या LIG घरासाठी. त्यानंतर ZPDC चार्जेस 590 रुपये दोन्हीकडे फिक्स आहेत. हे शेअर प्राईज म्हणून आहे काहीतरी 120 रुपये आणि 600 रुपये LIG ते 139 रुपीज LIG आणि सर्व्हिस चार्जेस त्यांनी घेतलेले आहेत 600 रुपये घेतलेले आहेत LIG आणि EWG दोन्ही घरासाठी. आता हे जे चार्जेस आहेत ते आपले लास्ट इन्स्टॉलमेंटमध्ये आहेत. म्हणजे ZMRF चार्जेसपासून जे तुम्हाला बोललो 50,000चे चार्जेस जे बोललो तिथपासूनचे चार्जेस जे आहेत ते तुमचे साधारणतः लास्ट इन्स्टॉलमेंट तुम्हाला भरायचे आहेत. यामध्ये GST इन्क्लुडेड आहे. 18% GST लागून हे चार्जेस तुम्हाला सांगितलेले आहेत. तर हे झाले तुमचे जवळपास हे अनअवॉइडेबल चार्जेस झालेत की हे सिडको तुमच्याकडूनच घेऊनच राहणार आहे. त्याशिवाय 1% GST तुम्हाला लागतो घरावरती. पहिला मला वाटतं हा 5%च्या आसपास होता, नंतर मध्ये काही गव्हर्नमेंटने चेंजेस केले आणि त्यामुळे हा 1%वरती आलेला आहे. त्याचप्रकारे पॉईंट 4मध्ये त्यांनी असं काही मेन्शन केलं आहे त्या अलॉटमेंट लेटरमध्ये की वॉटर अँड लाईट कनेक्शन चार्जेस आहेत कॉमन सर्व्हिसेससाठी त्याचेही एक्स्ट्रा चार्जेस येऊ शकतात. तर ते चार्जेस तुम्हाला एक्स्ट्रा होऊ शकतात. त्याशिवाय स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन चार्जेस ते साधारणतः एक्सपेक्टेड आहे की 5% ते 6% काहीतरी असणार आहे तशी चार्जेस. अजून कोणालाही एक्झॅक्ट क्लॅरिटी नाही आहे कारण रजिस्ट्रेशन कोणाचंच अजून झालेलं नाही. 2018ची लॉटरीमध्येही रजिस्ट्रेशन अजून पेंडिंग आहेत, तर त्याबद्दलही होऊ शकतं. आणि हे जे चार्जेस आहेत म्हणजे आपलं GST आणि इन्सिडेंटल चार्जेस जे आहेत ते प्रत्येक इन्स्टॉलमेंटमध्ये आपले थोडे डिवाईड होऊन आपल्याला भरावे लागतात. आता आपण बघूया की काही अवॉइडेबल चार्जेस बघूया, म्हणजे ते जर तुम्ही नीट अप्लिकेशन केलं तर तुम्ही ते वाचू शकता. तर पहिला आहे लेट पेमेंट चार्जेस. तर लेट पेमेंट चार्जेसमध्ये 12% तुम्हाला 3 महिन्यापर्यंत लेट पेमेंट घेऊ शकता आणि 16% भरायचं आहे तुम्हाला 3 ते 6 महिने जर लेट झालं तर. आणि ह्यामध्ये तर तुम्हाला आठवत असेल की मध्ये एक न्यूज आलेली की सिडकोने एक्सटेन्शन दिलेलं आहे
म्हणजे ज्यांनी फर्स्ट इन्स्टॉलमेंट भरू शकले नव्हते त्यांना इन्स्टॉलमेंट भरण्यासाठी एक्सटेन्शन देण्यात आलं होतं आणि त्यामध्ये त्यांना लेट पेमेंट चार्जेस सकट भरत होते. आता इथे एक गोष्ट बघण्यासारखी आहे, ज्या माणसाला साधारणतः 8% हिशोबाने होम लोन मिळत नसेल, ज्यामुळे तो पैसे भरत नसेल, तो माणूस 12% सिडकोला कसे काय पैसे भरू शकतो? खूपच कठीण गोष्ट आहे. आणि तुम्ही जर बघितली ही अमाऊंट पण बरीच मोठी येते. 12% आणि 16% तुम्ही जर अमाऊंट काढली 3 आणि 6 महिन्यासाठी, त्यामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट जर तुम्ही बघितला तर LIGसाठी साधारणतः आहे 4.5 लाखाच्या आसपास आणि EWGसाठी आहे साधारणतः 3.5 लाखाच्या आसपास. 3.5 लाखावरती 12% लावा, प्लस 2 महिन्याने नेक्स्ट इन्स्टॉलमेंट ड्यू होईल, त्याच्या ती अमाऊंट ॲड होऊन जाईल. 9 लाख होती जवळपास तुमचे LIGसाठी आणि साधारणतः 7 लाख होतील तुमची EWGसाठी. 7 लाखावरती 12% इंटरेस्ट लावा, त्यानंतर 16% इंटरेस्ट लावा. एक अमाऊंट जवळपास 70-80 हजारपर्यंत पण जाऊ शकते असं मला वाटतं. आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन मी केले नाही आहेत, पण तुम्हाला पर्सेंटेज मी सांगत आहे. तर त्यावरून तुम्ही इमॅजिन करा, ज्या माणसाकडे ऑलरेडी पहिला हप्ता भरायला पैसे नाही आहेत त्याच्याकडून एवढे चार्जेस घेण्याचं काय आहे म्हणजे. आणि जे एक्सटेन्शन दिलं गेलं होतं त्याबद्दलही मला तेच वाटतं की एक्सटेन्शन तुम्ही दिला आहे, ठीक आहे, एक्सटेन्शन दिलं आहे, पण त्याला कुठे कॅपिंग लावा ना. हे चार्जेसला कुठे कॅपिंगबद्दल काही मेन्शन नाही आहे की बाबा 5,000 मॅक्सिमम चार्जेस असतील किंवा 10,000 मॅक्सिमम चार्जेस असतील. आता एवढी मोठी अमाऊंट ज्याला 4.5 लाख रुपये जमा होत नाही आहेत, 8% हिशोबाने तुम्हाला बँकेकडून लोन मिळत आहे, ते त्याला मिळत नाही आहे, आणि तशा केसमध्ये तुम्ही त्यांना 70-80 हजार एक्स्ट्रा मागतायत. तर खूप कठीण गोष्ट आहे. तर लेट पेमेंट चार्जेस अवॉइड करा. मी जसं तुम्हाला पहिला सांगितलं होतं की 20% रक्कम ही रेडी ठेवा, तरच तुम्ही घरासाठी ॲप्लिकेशन करा. कमीत कमी 10% पैसे तरी तुम्ही रेडी हवेच, कारण मार्जिन मनी ही कुठल्याही बँकेत तुम्ही गेलात तरी 10% मार्जिन मनी हे भरावंच लागतं. त्यामुळे तेवढी अमाऊंट ॲटलीस्ट माझी रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही अप्लाय करत असाल किंवा घरासाठी प्लॅन करत असाल तर ॲटलीस्ट 10 ते 20% रक्कम तुमच्या हातामध्ये रेडी ठेवा. ठीक आहे. याशिवाय NOC चार्जेस होते. म्हणजे समजा तुम्ही बँकेकडून आपण लोन घेतो तर बँक आपल्याला NOC मागते सिडकोकडून की तुम्हाला NOC द्यावी लागते. जर तुम्ही पहिली NOC घेतली तर ती फ्री होती, पण जर सेकंड NOC तुम्ही घेतली, म्हणजे समजा तुम्ही बँक लोन प्रोसेस झालं आणि पुढे जाऊन काही डिस्प्यूट झाले आणि तुम्हाला ते बँक कॅन्सल करून दुसऱ्या बँकेत द्यायचं असेल तर अशा पद्धतीमध्ये सेकंड NOCसाठी जवळपास 5,000 चार्जेस होते. त्यामुळे बँकेचं सिलेक्शन नीट करा आणि फुल फायनल झाल्यानंतरच NOCसाठी अप्लाय करा. मध्येच अप्लाय केलं आणि NOC जर कॅन्सल करायला लागली तर 5,000 रुपये एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. त्याचप्रकारे ॲडिशनल कोअप्लिकंट, आता हे चार्जेस ॲक्च्युली आपण अवॉइड करू शकत होतो आणि सिडकोने आय थिंक तिथे मेन रोल घ्यायला पाहिजे होता की LIG आणि EWG कॅटेगरीसाठी फिमेल कोअप्लिकंट हे कंपल्सरी होतं. हे जर पहिल्यापासून माहिती होतं तर अप्लिकेशनच्या वेळीच त्यांनी फिमेल कोअप्लिकेशन मॅन्डेटरी करायला हवं होतं. आता बऱ्याच लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेचा बेनिफिट घेण्यासाठी त्यांना फिमेल कोअप्लिकंट दाखवायला लागलं आणि त्या कोअप्लिकंटचं ॲडिशनसाठी सिडकोने 5,000 रुपये चार्जेस लावले होते. तर हे ॲडिशनल चार्जेस आहेत. तर लक्षात घ्या, तर तुम्ही मॅरिड असाल तर फिमेल कोअप्लिकंट म्हणजे वाईफला कोअप्लिकंट तुम्ही त्यामध्ये बनवा, तर तुम्हाला हे चार्जेस अवॉइड करता येतील. नाहीतर नंतर जर तुम्ही ॲडिशन करायला गेलात तर त्याला टाईमही लागेल, प्लस एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला भरावे लागतील. ठीक आहे. तर आपण बघूया थर्ड पार्टी म्हणजे किंवा तिसऱ्या रिझनमुळे अजून कुठले चार्जेस यामध्ये ॲड होतात. तर पहिला होता की जर तुम्हाला आठवत असेल की येस बँकचा मध्ये घोटाळा झाला होता, त्यामध्ये येस बँक पेमेंट एक्सेप्ट करत नव्हती आणि त्या गोष्टीमुळे सिडकोचा पेमेंट गेटवे जो होतं ते साधारणतः 3 ते 4 दिवस बंद होतं आणि त्याची लास्ट डेट जी होती त्या लास्ट डेटच्या 2 ते 3 दिवस आधीच हे पेमेंट गेटवे बंद पडलं आणि त्यामुळे भरपूर लोकांना पेमेंट करता नाही आलं. पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट जनरेट झाली नव्हती आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सिडकोने लेट पेमेंट चार्जेस सगळ्यांना लावले गेले होते. आता ह्यामध्ये चूक ही होती ना सिडकोची होती ना लोकांची होती, हे मधल्यामध्ये झालेलं होतं, तरी पण सिडकोने त्याचे लेट पेमेंट चार्जेस ठेवले होते. मध्ये त्याची वेव ऑफ झालेलं असं न्यूज आली होती, पण बरेच लोक अजूनही बोलत आहेत की त्यांना हे चार्जेस त्यांच्या गेटवेमध्ये दिसत आहेत, अजूनही ते चार्जेस निघून गेले नाही आहेत. त्याच प्रकारचं लॉकडाऊनची तुम्ही सिच्युएशन बघितली तर लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर पेमेंट डिले होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. बँके तुम्हाला एक्सटेन्शन देत आहे. त्याचप्रकारे सिडकोचं कन्स्ट्रक्शनही आता डिले होणार आहे, कारण कन्स्ट्रक्शन तर चालू नसणार आहे, कन्स्ट्रक्शन तर तुमचं डिले होणार आहे, पोझिशन डिले होणार आहे. तर अशा केसमध्ये सिडकोने एक्सटेन्शन द्यायला हवं होतं, पण त्याबद्दल अजून अशी काही न्यूज नाही आलेली आहे. मे बी न्यूज येईल. 21 तारखेला लास्ट डेट आहे, त्यामुळे न्यूज येऊ शकते, मी डिनाय करत नाही आहे, पण ॲज ऑफ नो कुठली न्यूज आलेली नाही आहे आणि तशा केसमध्ये चार्जेस लागण्याचे चान्सेस आहेत. तर हे ना सिडकोची चूक आहे ना आपली चूक आहे. कोविड-19 हे एकदम तिसरंच आल्यामुळे झालेलं आहे. आणि थर्ड चार्जेसमध्ये जे मला इम्पॉर्टंट सांगायचे आहेत ते म्हणजे रजिस्ट्रेशन चार्जेस. जर तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, आपले पूर्वीचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की EWG घरांसाठी जे रजिस्ट्रेशन असेल अफोर्डेबल हाऊसिंगच्या अंडर, त्यांना रजिस्ट्रेशन चार्जेस हे 1,000 रुपये केले होते.
पण अजून ह्याबद्दल कोणाला क्लॅरिटी आली नाही आहे, त्यामुळे मी जास्त कमेंट करणार नाही आहे. कारण ज्यावेळी सिडको सांगेल आपल्याला चार्जेस एक्झॅक्ट किती आहेत त्यावेळेस आपण ह्याबद्दल बोलू शकतो. पण त्या व्हिडिओनुसार किंवा जे सर्क्युलर्स आले होते त्यानुसार तरी माझ्या मते ₹1000 चार्जेस यायला हवेत रजिस्ट्रेशन चार्जेस. कारण हे अफोर्डेबल हाऊसिंग सेगमेंटमधली ही घरं आहेत, त्यांना चार्जेस 5 ते 6% लावू शकत नाहीत. आता बघूया सिडको किती घेते. त्याबद्दल मला अपडेट मिळाला की तुम्हाला नक्कीच मी व्हिडिओ करून सांगेन की किती चार्जेस सिडको घेत आहे रजिस्ट्रेशनसाठी. पण तरी एक्सपेक्टेड आहे, म्हणजे जो स्वप्नपूर्तीची घरं वगैरे झाली होती त्यामध्ये साधारणतः सिडकोने आय थिंक 5 ते 6% घेतले होते. मला नक्की माहीत नाही आहे, पण ऐकून आहे की 5 ते 6% त्यावेळी पण गेले होते. तर बघूया आपण. तर ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगेन की नेक्स्ट लॉटरी ज्यावेळी येईल त्यावेळी मी एक व्हिडिओ नवीन बनवीनच. त्यामुळे तुम्हाला सांगेन की तुम्ही कुठली काळजी घ्यायला हवी ज्यामुळे तुम्हाला हे चार्जेस अवॉइड करता येतील. ॲटलिस्ट जे अवॉइडेबल आहेत चार्जेस आहेत ते तुम्ही अवॉइड करू शकता. आणि काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा, किंवा मी एखादा चार्जेस मिस जरी केलं असेल तरी मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की हे चार्जेस मी मिस केलेलं आहेत, तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याला इन्क्लूड करायचा प्रयत्न करेन. मला सबस्क्राईब करा, लाईक मारा व्हिडिओजना, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचून जाईल. आणि अजून काही क्वेरी असेल तर कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.